तर सकाळचे 9:15 झालेत, नाही 9:43 हां. तर नाश्ता झाला आहे. आम्ही आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची उसळ खाल्ली. अथर्व आहे माझ्याबरोबर. आता आम्ही चाललो मंदिरात, ज्यासाठी आम्ही आलो, त्रिपुरा पौर्णिमा. तर आता त्या मंदिराला सजवणार आणि थोडी देवाची पूजा ते भटजी करतात. आणि अरे सगळेच मोबाईल बसले, फक्त माझंच फोनला नेटवर्क आहे, कारण माझ्याकडे BSNLचा सिम कार्ड आहे. आणि हा आहे आमचा सोफा BSNLचा टावर. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली जी गावची यंग मंडळी ती सगळी ढोल ताशाची प्रॅक्टिस करते, कारण रात्री जी आमची दिंडी निघते ती ढोल ताशाच्या आवाजामध्येच निघते आणि जो माहोल बनतो तो वेगळाच असतो. तुम्ही छोटीशी प्रॅक्टिसची क्लिप बघा पुढे. आणि ढोल वाजून झाल्यानंतर आपली जी यंग मंडळी थोडी थकली, तर रिफ्रेशमेंटसाठी आम्ही आमच्या व्हायावर आलो. तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये बघू शकता ते किती एन्जॉय करतात. अंघोळ झाल्यावरती झाली होती वेळ जेवायची. त्यासाठी आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलो आणि आमच्या मंदिराच्या परिसरामध्येच आम्ही बसून जमिनीवरतीच जेवतो. खाली चटई काही नसते, पण ते खूप भारी फिलिंग असतं. आणि ॲक्च्युली हे जे जेवण आहे मंदिरामध्येच बनवलं जातं त्या स्पेसिफिक दिवसासाठी, आणि हे जेवण खूप टेस्टी लागतं. मी तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये दाखवलं, आमचे रघु काका आहेत, त्यांनी हे जेवण बनवलेलं. मी भोपळ्याची भाजी खात नाही, पण स्पेशली काकाने बनवलेली भोपळ्याची भाजी खाल्ली आणि एवढी सुंदर बनवली होती त्यांनी की ते जर माझा व्हिडिओ बघतील तर मी खरं त्यांना अप्रिशिएट करणार याच्यासाठी. आणि सगळे गावाला एकत्र बसले होते, खूप भारी फिलिंग येत होतं.
आणि तुम्ही ते बघू शकता, हे आहेत आपल्या वरच्या वाडीतली सगळी मंडळी. यांचा ड्रेस कोड थोडासा डिफरंट आहे. यांनी घातला होता ऑरेंज कुर्ता आणि आम्ही घातला होता व्हाईट कुर्ता. आणि जेव्हा ढोल एकत्र येतात ना पूर्ण मंदिरामध्ये, म्हणजे वरच्या वाडीचे आणि खालच्या वाडीचे, तो जो माहोल असतो ना, तुम्ही फक्त आता एन्जॉय करा नेक्स्ट क्लिपमध्ये. नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत कोकणातील एक खास दिवस, ते म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस. हा दिवस मानला जातो प्रकाशाचा, भक्तीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा संहार करून धर्माचा विजय केला, म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात. कोकणात या दिवशी गावोगावी दीप प्रज्वलन, आरत्या असं नयनरम्य दृश्य दिसतं. प्रत्येक घरात उजळलेले दिवे जणू सांगतात अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला.
दाबून घे. The next day. हा प्रवास इथेच संपतो. म्हणजे शॉर्ट ट्रिप होती माझी 1 दिवसाची. म्हणजे राहायचा प्लॅन होता माझा सॅटर्डेपर्यंत, पण अचानक भयानक प्लॅन चेंज झाला आणि मी जे बोलतात ना आमचा रिच्युअल्स, आम्ही जर इथे आलो गावी तर व्हाळावर येणं आमची ही एक प्रथा आहे. तर जाता बोलतात ना की ॲटलीस्ट आंघोळ करून जातो. तर आज स्नान करायला आलो. स्नान आणि माझा भाऊ पण आहे माझ्याबरोबर, अथर्व. दाखव स्विम करून. पाणी बघा किती क्लीन आहे बघा, त्याचा रिफ्लेक्शन दिसतं. अरे वा वा वा, एकदम एक नंबर. तर व्हायरल होशील तू. झाला हे बघा 1 2 इथे पण, इथे जो तुम्ही बसतो ना इथे पण एक असं दगड होता. दगड तुटला आणि इथे असा मोठासा ब्रिज असा बांधला आणि आता आम्ही निघतो. कारण की आमची कितीची आहे रे आपली गाडी? गाडी कितीची आहे? 7ची. 6 वाजता निघायचं. चलो भाई निकलते अभी. लेट्स गो होम.